नमस्कार मित्रांनो, मी आहे सुटके सर। आज मी तुम्हाला आयडेंटिफाय द व्हॉइस म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस कसं ओळखायचं हे शिकविणार आहे। चला तर मग आपण पाहूया। चेंज द व्हॉइस ला मराठीमध्ये प्रयोग बदला असं म्हणतात। देर आर टू काइंड्स ऑफ व्हॉइस इन इंग्लिश। इंग्रजीमध्ये व्हॉइसचे दोन प्रकार आहेत। चेंज द व्हॉइसला मराठीमध्ये प्रयोग बदला असं म्हटलं आणि त्यालाच देर आर टू काइंड्स ऑफ व्हॉइस इन इंग्लिश म्हणजेच इंग्रजीमध्ये याचे दोन प्रकार आहेत। नंबर 1 आहे ॲक्टिव्ह व्हॉइस, त्याला शॉर्टमध्ये एव्ही म्हटलं जातं आणि त्याला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं। नंबर 2 आहे पॅसिव्ह व्हॉइस, त्याला शॉर्टमध्ये पीव्ही म्हटलं जातं आणि मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं। म्हणजे चेंज द व्हॉइसला मराठीमध्ये प्रयोग बदला त्याचे दोन प्रकार आहेत, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस। त्याला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं। ॲक्टिव्ह व्हॉइसला शॉर्टमध्ये एव्ही आणि पॅसिव्ह व्हॉइसला पीव्ही असं म्हटलं जातं। मग मित्रांनो, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच एव्ही म्हणजेच कर्तरी प्रयोग कसं ओळखायचं हा एक प्रश्न आपल्या समोर उभा राहतो। खूप अतिशय ओळखण्यासाठी हे खूप सोपं आहे। कसं ओळखायचं बघा, जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बिंग, बीन आणि बाय यापैकी एखादाही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला नसेल तर ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचे असते। काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, फक्त बी, बिंग, बीन आणि बाय यापैकी कुठलाही शब्द दिलेल्या वाक्यामध्ये आलेला नसेल तर ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं असतं। म्हणजेच दिलेल्या वाक्यामध्ये बी शब्द यायला नाही पाहिजे, बिंग शब्द यायला नाही पाहिजे, बाय शब्द यायला नाही पाहिजे। म्हणजे बी, बिंग, बीन आणि बाय यापैकी कुठलाही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला नसेल तर ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं असतं। उदाहरण बघूया आपण। नंबर 1, रुही इट्स अ मँगो। दिलेल्या वाक्यामध्ये कुठेही बी शब्द नाही, बिंग शब्द नाही, बीन नाही किंवा बाय नाही, म्हणून दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे। नंबर 2, सी इज गोइंग टू स्कूल। दिलेल्या वाक्यामध्ये बी, बिंग, बीन आणि बाय यापैकी कुठलाही शब्द नाही, म्हणून दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे। नंबर 3 बघा, राणी हॅज संग अ सॉन्ग। याच्यामध्येही कुठलाही शब्द आलेला नाही, म्हणून दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे। ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात सब्जेक्ट पासून होते, म्हणजेच नामापासून होते, कर्त्यापासून होते। आता आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोग कसं ओळखायचं। जर दिलेलं वाक्य आयडेंटिफाय जर करायला सांगितलं तर दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे कसं ओळखायचं बघा। जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बिंग, बीन आणि बाय यापैकी एखादाही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं असतं। मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये बी, बिंग, बीन किंवा बाय यापैकी कुठलाही जर एखादा शब्द एक किंवा दोन शब्द जर आलेले असतील तर ते दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं असतं। मित्रांनो, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बिंग, बीन आणि बाय यापैकी एखादाही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचे असते। उदाहरण बघूया। नंबर 1, अ मँगो इज इटन बाय रुही। नंबर 2, स्कूल इज बीइंग गोन बाय हर। नंबर 3, अ सॉन्ग हॅज बीन संग बाय राणी। आपण या तिन्ही उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तर पहिल्या वाक्यामध्ये बाय शब्द आल्यामुळे दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे। नंबर 2 उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तर दिलेल्या वाक्यामध्ये बिंग शब्द आणि बाय शब्द आल्यामुळे दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइसचं आहे। नंबर 3 मध्ये बिन शब्द आणि बाय शब्द आल्यामुळे दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे। आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात कर्माने होते। खालील उदाहरण सोडवा, म्हणजे दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे का पॅसिव्ह व्हॉइसचं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। उदाहरणार्थ सी क्लोज्ड द डोअर, याचं उत्तर आहे ॲक्टिव्ह व्हॉइस, म्हणजे कुठेही बी, बिंग, बीन आणि बाय शब्द आलेला नाही म्हणून। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.